ठाण्याच्या वागळे परिसरातील मेसर्स रेप्रोफ्लेक्स 3 इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील रबर फ्लेक्स बनवणाऱ्या मशीनला शुक्रवारी संध्याकाळी 4:30च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली। या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। ठाणे वागळे इस्टेट परिसरातील लामन इंडस्ट्रियल इस्टेट समोर खेतले उद्यानाजवळ हाजुरी वागळे इस्टेट या ठिकाणी रेप्रोफ्लेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सदानंद पोडील यांच्या मालकीची असून या कंपनीमध्ये रबर फ्लेक्स बनवण्यात येतात। काल संध्याकाळी अचानक येथील मशीनला आग लागली। सब मिलके आज ठाण्यातील मानपाडा येथील कुलदीप पवार हा त्याच्या मित्रांसोबत मानपाडा येथील कॅफे बंटी येथे पार्टी करण्यासाठी गेला होता। त्यावेळी आरोपी हारून शेख देखील दारूच्या नशेत होता। त्याला तिथे धमकावत होता। तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी अचानकपणे कुलदीप याच्या टेबलावर जाऊन त्याला धमकावण्यास सुरुवात केली असता कुलदीपनं आपल्या डोक्यावर दारूची बाटली फोडली आणि काचेनं आपल्या चेहऱ्यावर वार केले असून आमच्यासाठी फिरणंही अवघड झाल्याचं सांगितलं। तसंच आपल्यावर ज्या पद्धतीनं हल्ला झाला होता त्याच पद्धतीनं कोणावर कधीही हल्ला होऊ शकतो। जेव्हा आपल्यावर हल्ला झाला तेव्हा आपण जवळच होतो आणि आपल्या चेहऱ्यावर 50 टाके पडले। इतके टाके पडल्यानंतर चितळसर मानपाडा पोलिसांनी आधी फक्त आरोपी विरोधात 326चा गुन्हा दाखल केला, परंतु जेव्हा या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आणि आपल्या घरच्यांनीही विरोध करायला सुरुवात केली तेव्हा पोलिसांनी आरोपीवर 307चा गुन्हा दाखल केल्याचं कुलदीप यानं सांगितलं। आपली सरकारकडे त्याच्यावर एवढीच मागणी आहे की या आरोपी विरोधात मोक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात कोणताही आरोपी कोणावरही अशा प्रकारे हल्ला करू नये। तसंच चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी हारून शेख याला अटक केल्याचं सांगितलं। माझं नाव कुलदीप पवार आहे। आम्ही 21 तारखेला मी रात्री युनिपिस्ता जिथे बसलेलो होतो। आम्ही मित्र 3-4 मित्र आम्ही बसलेले असताना हारून शेख नावाचा पोरगा आला तिथे। तो खूप पिलेला होता। त्याने आम्हाला आमच्यावरती आधी त्याने 3-4 पोरांना पण बॉटल फोडून घाबरवलं वगैरे। ते लोक बिचारे घाबरले तर आम्ही त्याला त्यात बोललो आम्ही की नको हे सगळं करू। तो तेव्हा त्याने काय नाही केलं, त्यानंतर तो अजून दारू पिला। त्यानंतर आम्ही बसलेले असताना त्याला अचानक काय झालं, त्याला राग आला। तो आम्हाला बोलायला लागला, इकडनं दादागिरी करायला लागला की तुम्ही इकडनं जावा वगैरे। आम्ही गेलो नाही म्हणून त्याने आम्हाला शिवीगाळ वगैरे चालू केली। तर आम्ही विचारलं का आम्हाला शिवी देतोय, तर त्याने सरळ माझ्या डोक्यात बॉटल पहिला फोडली आणि जी तुटलेली बॉटल होती ती माझ्या गालावरती मारली। त्यानंतर खूप जास्त ब्लिडिंग झाली। मी पहिला हॉस्पिटलला ऍडमिट झालो। पोलिसांनी पण जसं हवं तसं सहकार्य केलं नाही। तो त्याला कोर्टात हजर केल्यानंतर तो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट चालवतोय, त्याच्यावरती स्टोरीज टाकतोय। मी त्या स्टोरीज पण तुम्हाला प्रोव्हाइड करतो। मी सगळं स्क्रीन रेकॉर्ड करून ठेवलंय, ते तुम्ही बघू शकता। आता तुमची काय मागणी? आता माझी मागणी एवढीच आहे की हा एवढा मोठा हिस्ट्री शीटर आहे, ह्याच्यावरती खूप काही गुन्हे आहेत, तुम्ही चेक करू शकता। जर माझ्या ठिकाणी कोणी दुसरं जरी असतं, दुसऱ्या जरी झालं असतं तरी पण पोलिसांनी हेच केलं असतं। मला फक्त न्याय हवाय, मला हवाय त्याच्यावरती एनपीडी नाही तर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी। कारण की असं त्याने आज महाती करून सुद्धा त्याला काहीच गम नाही। तो जातोय मस्त कोर्टात व्हिडिओ टाकतोय, म्हणजे त्याच्यासाठी हे फन आहे की तुम्हाला मारणं। त्याने मला मारलं त्यासाठी त्याला काय वाटतच नाही, म्हणजे न्यायव्यवस्था आपली काहीच करत नाही याच्यात। त्याच्या डोक्यात न्यायव्यवस्थेसाठी काहीच भीती नाही, काहीच नाही। असं असेल तर मग न्यायव्यवस्थेवरती आम्ही कसा भरोसा करणार? म्हणजे आम्ही कोणीच इथे सेफ नाहीयेत, आम्ही कुठे बसूच शकत नाही, आम्ही काय घरातच बसायचं का फक्त?
2.5 महिन्याच्या बाळाची नाशिक येथून मुंब्र्यात विक्री करण्याचा खटाटोप करणाऱ्या बाळाच्या आईसह 9 जणांना बेड्या ठोकण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाला यश आले। या प्रकरणी नाशिक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून ठाणे गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पथक तपास करीत आहे। मुंब्रा अमृतनगर परिसरात राहणारे साहिदा आणि साहिल यांच्यासह अन्य काही जण स्त्री जातीच्या 84 दिवसाच्या बाळाची विक्रीसाठी ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे खरेदी करणारा बनावट ग्राहक तयार करत सहिदा आणि साहिल यांच्याशी संपर्क केला। त्यानंतर तब्बल 15 दिवसांनी बाळाच्या विक्री प्रकरणात सहभागी असलेल्या दलालावर पाळत ठेवण्यात आली। बुधवारी साहिल आणि सहिदा यांनी संपर्क केल्यानंतर नाशिक येथून बाळ आणण्याचं असल्याचं सांगण्यात आलं, तर गुरुवारी पहाटे मुंब्रा रेतीबंदर बसस्टॉप जवळील सेवा रस्त्यावर 5 लाख रुपये घेऊन येण्यास सांगितलं। यावेळी पोलिसांनी पैसे स्वीकारणारा आरोपी साहिल उर्फ सद्दाम हुसेन मकबूल अहमद खान राहणार अपनागर रूम नंबर 25 याला प्रथम अटक केली। ठाणे गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकानं अथक प्रयत्न करून 2.5 महिन्यांच्या स्त्री जातीच्या बाळाची विक्री करणाऱ्या तब्बल 9 आरोपींना बेड्या ठोकून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। तर 2.5 महिन्याच्या बाळाला नवी मुंबईच्या नेरूळ येथील विश्व बालक केंद्रात आता ठेवण्यात आले। एक अत्यंत उत्कृष्ट अशी कारवाई केलेली आहे। एसटीसी सेलला माहिती मिळाली की लहान अर्भकांचा लहान पुरुष जातीचे स्त्री जातीची जी मुलं जी आहेत यांचा जो आहे यांच्या खरेदी आणि विक्रीचा जो आहे हा व्यवसाय चाललेला आहे। तर अशी माहिती मिळाल्यानंतर एक बनावट गिराईक तयार करून एक ट्रॅप लावण्यात आला आणि त्या ट्रॅप अंतर्गत सदरचं अर्भक जे आहे तेही ताब्यात घेण्यात आलं आणि सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला। या मुंब्रा पोलीस स्टेशन येथे या संदर्भात गुन्हा दाखल झालेला असून यात आतापर्यंत 9 आरोपी जे आहेत त्यांना अटक करण्यात आली। सर, सापळा कुठे रचण्यात आला, कुठे कारवाई करण्यात आली? रेतीबंदर या ठिकाणी जो सापळा रचण्यात आला आणि तिकडनं पुढे इन्व्हेस्टिगेशन करण्यात। डोंबिवली MIDCच्या फेज 2 मधील मेसर्स अमुदान केमिकल्स कंपनीमध्ये गुरुवारी झालेल्या रिएक्टरच्या शक्तिशाली स्फोटात 8 जणांचा बळी गेलाय। जीवित आणि वित्तहानीच्या या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या कंपनीच्या बेजबाबदार मालकावर ठाण्याच्या क्राईम ब्रँचसह स्पेशल टास्क फोर्सनं अटकेची कारवाई केली आहे, तर त्याच्या आईलाही नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले। मलया प्रदीप मेहता असं अटक करण्यात आलेल्या कंपनीच्या मालकाचं नाव असून तो घाटकोपर येथील आरमॉल जवळ असलेल्या कल्पतुरू आवरा या सोसायटीत राहणारा आहे। मानपाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून कंपनीच्या मालकीन मालती प्रदीप मेहता, मुलगा मलया मेहता याच्यासह कंपनीचे संचालक, व्यवस्थापक आणि देखरेख अधिकाऱ्यांसह इतर बेजबाबदार व्यक्तींच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक पोलिसांसह ठाण्याच्या क्राईम ब्रँचच्या अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त पराग मणेरे आणि शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, स्पेशल टास्क फोर्सचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, पोलीस निरीक्षक वनिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे, फौजदार विजय राठोड आदींच्या पथकानं या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता। या पथकानं तपास चक्रांना वेग देऊन मलया मेहता याला अटक केली। कंपनीत स्फोट झाल्यानंतर मुख्य आरोपी असलेल्या कंपनीच्या मालकीन मालती प्रदीप मेहता सायंकाळी नाशिकला गेल्या। नाशिकमध्ये त्यांनी नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला होता। तथापि क्राईम ब्रँचनं तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माग काढत या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मालती मेहता यांना ताब्यात घेतले। ही कारवाई काल सकाळी करण्यात आली। सध्या या दोघा मायलेकांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। चौकशीनंतर या दोघा मायलेकाला मानपाडा पोलिसांच्या हवाली करण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आले। आणि किती पथक आपण तयार केलं? काल जे आहे डोंबिवली MIDC येथे बॉयलरचा स्फोट होऊन अनेक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। अनेक निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे। या संपूर्ण प्रकरणात काल रात्री गुन्हा दाखल होऊन या सदर गुन्ह्याचा तपास हा जो आहे हा क्राईम ब्रांच घेतलेला आहे स्वतःकडे तपासासाठी आणि मलया प्रदीप मेहता हा नावाचा जो आरोपी जो आहे मुख्य आरोपी याला क्राईम ब्रांचने अटक केलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास पुढे चाललेला आहे।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुंब्रा बायपासवर ट्रक आणि टेम्पोच्या झालेल्या अपघातात एका इसमाचा मृत्यू. मुंब्रा बायपासवर ट्रक आणि टेम्पोच्या अपघातात एका इसमाला आपला जीव गमवावा लागलाय. आज दुपारच्या सुमारास मुंब्रा बायपासवर एक मोठा विचित्र अपघात झाला. शिळफाट्यावरून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकच्या चाकात अचानक बिघाड झाल्यानं ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक बाजूच्या मार्गिकेवर येऊन टेम्पोला धडकून टेम्पो आणि ट्रक रस्त्याच्या खाली कोसळले. त्यावेळी रस्त्यावर खालून जाणाऱ्या एका इसमाचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. टेम्पो चालक आणि अन्य 1 जण रस्त्यावरून जाणारा सायकलस्वार यामध्ये गंभीर जखमी झालेत. या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू असून सुदैवानं रस्त्याखाली जास्त गर्दी नसल्यानं मोठा अनर्थ टळला. सध्या मुंब्रा बायपासवर ज्या ठिकाणी हा अपघात झाला होता त्या ठिकाणी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. या अपघाताबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.